नमस्कार मित्रांनो, प्रभाकरराव चव्हाळ MSc ॲग्री पदवीधर प्रगतशील शेतकरी यांच्या शेतात आपण आहोत. यापूर्वी आपण 2 वेळेस यांच्या शेतात व्हिजिट देऊन अतिशय प्रगतशील यांचं शेतीमधील कार्य आहे आपण बघितलेलं आहे. आज नवीन पॅटर्न काय आहे चव्हाळ साहेब? नवीन पॅटर्नमध्ये काय माहिती आहे का, दरवर्षी पाहता की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने फुलगोबीला सगळ्यात जास्त दर राहते. त्यानुसार आम्ही कसं मार्केटचा अभ्यास करून निवड करून तर काय केलं, आम्ही पाण्याची उपलब्धता आम्हाला मे महिन्यात कमी असल्यामुळे आम्ही पाऊस पडला त्यावेळेस आम्ही 4 जूनला गोबी लागवड निर्णय घेतला. 4 जूनला आम्ही गोबी लागवडीचा निर्णय घेतला. पण काय झालं, इथून पुढे पण एखाद्या वेळेस वातावरण जास्त अति पाऊस झाला किंवा एखाद्या वेळेस रोगराईचा प्रादुर्भाव आला तर त्याला आम्ही थोडं जोखीम करण्याकरता यामध्ये आंतरपीक म्हणून आम्ही मधुमकाचा प्रयोग केलेला आहे. तर मधुमकाचा प्रयोग करताना आम्ही काय केलं की महालक्ष्म्या आणि गणपती या सणाचं आम्ही टार्गेट ठेवलं. म्हणजे मग ते करत असताना आम्ही काय केलं की बाबा मग आता महालक्ष्म्याला आपल्याला गणपतीला आणायची मधुमका, तर आपल्याला मग किती दिवस आधी मधुमका लावावं लागेल त्यानुसार आम्ही व्हरायटीचा विचार केला. मग ती तारीख आमची ठरली की 75 ते 80 दिवसाचे ह्या मार्केटमध्ये येणाऱ्या मधुमकाच्या व्हरायटी आहेत आणि एका झाडाला 1 ते 2 कंस लागतात अशा जाती आहेत. त्यानुसार आम्ही महालक्ष्मी आणि गणपतीच्या आधी 75 दिवस आधी आम्ही ही मधुमकाची लागवड केली आणि मधुमकाच्या आधी आम्ही फुलगोबीची लागवड केली. आणि आम्ही सुरुवातीला मधुमका न लावायचं कारण काय की सुरुवातीला आपण मधुमका लावली असती मधुमका जास्त वाढली असती, तर आम्ही सुरुवातीला फुलगोबीची लागवड केली. लागवड केल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर एक 10 ते 12 दिवसानंतर आम्ही मधुमका या पिकाची लागवड केली. नाही आता ठीक आहे, तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगा, हे तुमचं तुम्ही बेड केलेलं आहे पहिले. आता बेड केल्यानंतर ड्रिप केले. ड्रिप केले. आता त्याच्यामध्ये तुमचं हे फुलकोबी, स्वीट कॉर्न, हे कसं लागवड केलेलं आहे तुम्ही? फुलगोबी लागवड करताना आम्ही काय केलं, 5 फुटावरती बेडवरती 5 फुटावर बेड वाढला. नंतर बेड वाढल्यानंतर 5 बाय 6 फूट ठिबकचं अंतर आहे. तर आम्ही 5 बाय 6 फुटावरती दोन्ही साईडनं आम्ही झाडाची लागवड केली. तर एकरी आम्हाला एक 17 ते 18 हजार रोपं फुलगोबीचे बसलेले आहेत. आणि मधुमकाची लागवड आम्ही 1.25 फुटावर सिंगल लाईन म्हणजे 5 बाय 6 फुटावर सिंगल लाईन म्हणजे एकरी 7 ते 8 हजार आमचे मधुमकाचं बी बसलेलं आहे. म्हणजे एक वेगळा प्रयोग तुम्ही केलेला आहे म्हणजे आणि अतिशय तुमचा दूरदृष्टी कोणती की जेव्हा येणारे सण आहेत त्यामध्ये तुम्हाला स्वीट कॉर्नचं उत्पादन. बरं, उत्पादन किती मिळालं अंदाज याचा? आता काय माहिती आहे, एखाद्या वेळेस बाय चान्स समज मार्केटचा आम्ही अभ्यास करून लागवड केला नाही, एखाद्या वेळेस फुलगोबीला मार्केट नाही मिळालं तर आम्हाला मधुमकातून पैसे भेटतील. तर मधुमकाचं फुलगोबीचं नियोजन आपले 17 हजारापैकी 15,000 जीवन झाड राहिले आणि एक गड्डा समज 500 ग्रामचा धरला तर 70 ते 75 क्विंटल आम्हाला याच्यातून एका एकरमधून आम्हाला फुलगोबीचं उत्पादन होईल. आणि सरासरी एक बाजारभाव एक सरासरी 25 ते 30 रुपये भेटला तर 1.5 ते पावणे 2 लाख रुपये आम्हाला फुलगोबीमधून. आणि नंतर मधुमकाचं एकरी 7,000 झाड बसलेले आहेत. एका झाडाने समज 1 कणीस दिलं आणि त्या मार्केटचा समज गणपतीच्या वेळेस आपण बाजाराचं नियोजन केलं तर आपल्याला सरासरी 15 रुपये भाव बसला तर एक 7 ते 8 हजार रुपयाला 7 ते 8 रुपयाला आपल्याला 1 कणीस पडलं तर 7 ते 8 56 म्हणजे एक तर 60 ते 70 हजार रुपये आम्हाला मधुमकापासून मिळतील. छान, म्हणजे तुमचं एक नवीन पॅटर्न तुम्ही केलेला आहे की आपण जसं आंतरपीक घेतो त्याच पद्धतीने तुम्ही हे नवीन मधुमका घेतले एकाच बेडवर. जोखीम कमी केली, दोन्ही पिकाची आम्ही जोखीम कमी केली. एक महत्वाचं आहे जोखीम कमी करणे. म्हणजे तुमच्या जर गोबीला भाव भेटला नाही तर मधुमकामधून उत्पादन मिळेल किंवा मधुमकाचा जर तुम्हाला भाव कमी भेटला किंवा नाही भेटला तर गोबीचं मुख्य पीक आहेच. फक्त याला काय माहिती का, दोन्ही पिकं हे आळीसाठी एकदम सेन्सिटिव्ह आहेत. बरोबर, त्याला एवढंच काळजी घ्यावी लागते. जोखीम घ्यायची म्हणजे तुम्हाला रिस्क घ्यावाच लागणार. बरोबर, त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी औषधाचा तुम्हाला आणि याला तुम्ही आता ड्रिप मधूनच खत वगैरे द्यावं लागतं. छान, अतिशय चांगला प्रयोग आहे. नक्कीच शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की जोखीम कमी करण्यासाठी म्हणजे एकाच बेडवर ड्रिपची एकच लाईन आणि त्यावर 2 पिकं घेतलेली आहेत. अतिशय चांगला प्रयोग आहे. धन्यवाद. व्हिडिओ घ्या का?